शेवगाव पाथर्डी तालुक्याला पावसाचा मोठा फटका। देवटाकळी येथे सकाळी नदीला महापूर आल्याने वसंत मेरजे वस्तीवर 8 जण पुरात अडकले होते। सरपंच अशोक मेरड यांनी तात्काळ सदरची माहिती तहसीलदार आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना दिल्यानंतर घुले यांनी प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना ही माहिती देऊन हेलिकॉप्टरची मागणी केली। घटनास्थळी हेलिकॉप्टर वेळेत न आल्याने अरुण लोखंडे, वसंत मेरड, योगेश मेरड यांनी चप्पूच्या साहाय्याने मोठ्या धाडसाने मिरजे वस्ती गाठून 8 जणांना ग्रामस्थांच्या मदतीने पुराच्या पाण्यातून बाहेर काढले। यामध्ये कृष्णा मिरजे वय वर्ष 30 हा अपंग व्यक्ती होता। त्यांना योगेश मेरड या युवकाने पाण्यातून डोक्यावर उचलून बाहेर काढले आणि प्राण वाचवले। तसेच वाघमारे वस्तीवर देखील सुमारे 40 ते 45 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते। त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने सुरक्षित स्थळी हटविण्यात आले असल्याची माहिती सरपंच मेरड यांनी दिली। तर बख्तरपूर गाव व खरड वस्तीला महापुराने वेढा घातला होता। प्रथमच हा महापूर आल्याने जनता अत्यंत भयभीत झाली होती। पिकाच्या नुकसानीऐवजी जनतेला जीव महत्त्वाचा झाला होता। महापुराचे पाणी शेतात पसरल्याने चोहीकडे पाणीच पाणी होते, तर पिकांच्या नुकसानीपेक्षा आज माणसांचा जीव महत्त्वाचा असल्याचे चंद्रशेखर घुले यांनी म्हटलंय। गुंफा, काळेगाव, बख्तरपूर, देवटाकळी परिसरात पुराचे पाणी गावासह शेतवस्तीमध्ये घुसल्याने पुरात अडकलेले नागरिक भयभीत झाले होते। जीव महत्त्वाचा असल्याने जनतेला दिलासा देऊन पुराच्या वेढ्यातून बाहेर काढणे महत्त्वाचे होते। तात्काळ प्रशासनाला घटनेची माहिती दिल्याने त्यांनी गांभीर्याने आपत्कालीन यंत्रणा हलवून जनतेला दिलासा दिल्याचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी सांगितले। आली पवती राव गाय पवती